पर्वत शिखर हे ट्रॅकर्सला प्रेरणा देत असल्या पण दऱ्या त्यांना परिपक्व असे करतात. दरी ओलांडण्याचा हा थरारक अनुभवण्यासाठी मी पोचले सह्याद्री ट्रॅक ट्रॅव्हलर्स यांच्यासोबत जीवदान फोर्टच्या बेस विलेज येथे. ह्या ॲडव्हेंचरचा फुल एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून टिल दी एंड ऑफ दिस व्हिडिओ. तर ह्या ट्रॅकला किंवा ह्या व्हॅली क्रॉसिंगला महाराष्ट्राज वन ऑफ द मोस्ट थ्रिलिंग अँड डेडलिएस्ट झिपलाइनिंग असे का म्हणतात हे तुम्हाला कळेलच. जीवदान फोर्टचा जो डिस्टन्स आहे तो मुंबईपासून 150 किलोमीटर तर पुण्यापासून 130 किलोमीटर असे आहे. घाटघर हे गडाच्या पायथ्याशी असलेले मुख्य गाव आहे. येथे तुम्हाला खाण्यापिण्याची सोय आहे, वॉशरूम फॅसिलिटीज आहे, आय थिंक कॅम्पिंग फॅसिलिटी देखील आहे. बेस विलेजपासून फोर्टचा टॉपला पोचायला साधारण 2 ते 2.5 तास लागू शकतात. हा ट्रॅक जो आहे हा इझी टू मीडियम लेवलचा ट्रॅक आहे. सो कोणीही पण आरामात करू शकतं. हाय गाईज, आय हॅव स्टार्टेड विथ माय जीवदान ट्रॅक. सो आता बघूया, आपण आता डेन्स फॉरेस्टमध्ये ऑलरेडी पोचलेलो आहोत. खूप मजा येते. पहिलं तर मला एकदम थंडीमुळे मी एकदम थोडी भितरून गेले होते, बट आता सिरियसली खूप छान वाटते. शो यू, खूप मस्त वाटते सिरियसली. मला आता झिपलाइनिंग आणि आपलं रॅपलिंगचं थोडं एक्साइटमेंट पण आहे आणि भीती पण आहे. फॉरेस्ट खूप डेन्स आहे. खूप डेन्स आहे. अजूनपर्यंत जो मेन पॅच आहे तो चालू नाही झाला आहे. सो लेट्स सी यू ॲट द टॉप. सो आपल्याला अजून स्टार्ट करायचं आहे. रायझर बघा, एवढ्या मोठ्या ते बघा. आय थिंक व्हिडिओमध्ये एवढं दिसणार नाही, बट ते रायझर एवढ्या मोठ्या ती कायच बोलू. बट ठीक आहे, आता आपण आलोच आहे तर चलना तो बनता है. इथे प्रॉपर रेलिंग अशी दिली आहे. सो असं भीती वाटण्यासारखं असं काहीच कारण नाही. उनको खींच लो. सो हा आहे कल्याण दरवाजा. झिपलाईन नंतर मग त्याच्यानंतर आपण खाली उतरणार आहे. खाली ते रॅपलिंग करू. मला उडीला एक लागला.
नाही पडणार रे, तू कसंही उडी मारलीस तरी तू पडणार नाही. ओके, अरे वा, परफेक्ट, एक नंबर. छत्रपती शिवाजी महाराज की. आता पाय खाली सोड, पाय खाली सोड, उतर खाली. आता काही होत नाही. उतर खाली. हा हात बाहेर काढून घे, रोपच्या बाहेर काढून घे. हा हात रोपच्या बाहेर काढून घे. पहुंच गई. मध्ये जा, तो बसून राहिला अर्धा तास. मध्ये बघ, दगडा पण नो कमेंट्स, अभी के लिए नो कमेंट्स. Still got this 40 feet down. Yeah. My ती पोरगी तर अजून आली नाही बा. अरे भारी का इथं आल्या, इथं आल्या कसं भारी. हा कसा येतोय खाली आता. पोरगी आहे ती पोरगी, बिचारी तर कापत होती. अरे बाप रे बाप. हा अरे आता काही वाटत नाही. आता गेली भीती गेली. आता मला एक जण घाबरत होता उतरायला. मी म्हणलं पर्याय आहे का दुसरा? नाही आहे म्हणलं. नाही उतरा, दुसरा ऑप्शन नाही आहे म्हणलं. आता हे बघा, ही झिप लाईनिंगची तुम्हाला लाईन दिसते आणि हे असं रॅपलिंग करून करून आम्ही खाली आलो आहोत. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आय थिंक तुम्हाला पण येऊन ट्राय केला पाहिजे. मी तर खूप घाबरले होते, फ्रँकली स्पीकिंग खूप घाबरले होते. बट खाली आल्यानंतर मी ॲक्च्युली झिप लाईनिंगमध्ये घाबरले होते, पण रॅपलिंग माझी खूप चांगली गेली. लाईक टेक्निक एकदा समजली ना की कसं हे करायचं आहे यूज त्याचं,
तर मग प्रॉपरली होऊनच जातं. चला आमचं ट्रॅक लीडर जे आहेत ते बोलत आहेत चला फटाफट 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 या, आणि आम्ही मस्त व्हिडिओज फोटोज काढण्यामध्ये बिझी आहोत. ठीक आहे, जाऊ फटाफट फटाफट. खाली जाऊन मस्त पंगत बसणार आहे, म्हणजे जेवायला आहे मस्त व्हेज नॉनव्हेज जे आपल्याला हवं आहे ते, पण प्री बुकिंग करावी लागते. जसं की तुम्हाला व्हेज पाहिजे तर व्हेज, नॉनव्हेज पाहिजे तर नॉनव्हेज, लाईक दॅट. चला, माझा तर जीवदान फोर्टचा ट्रॅकचा जो अनुभव होता तो फारच काय बोलू छान होता. लाईक भीती, एक्साइटमेंट, काय म्हणजे सर्वच होतं याच्यामध्ये. या ट्रॅकमध्ये खूप मजा आली, खूप मजा आली सिरियसली. मी एक गोष्ट नोटीस केली, इथे आहे ना फ्लोरा तर खूप छानच आहे. इथे ना एक स्टोन आहे, मी ॲक्च्युली त्याचं नाव मला एक्झॅक्टली तर माहिती नाही आहे. आय थिंक तो ते थोडासा ह्याच्यासारखा असतो, म्हणजे त्याचा थोडा ना ब्ल्यूइशमध्ये असते बघा. मी तुम्हाला दाखवते लाईक दिस. सी हा स्टोन खूप जागी मी बघितला आहे, खूप म्हणजे खूप जागी. धडपड नको करू, सरळ चाललं हवं. गाईज फायनली माझा ट्रॅक झालेला आहे अँड आय एम हॅपी. मस्त वाटते, खूप छान वाटते. आय थिंक असे ट्रॅक्स अजून केले पाहिजेत, बट कसं आहे ना वेळ पण तेवढा काढावा लागतो. आता बघा आपल्याला असते एकच दिवस सुट्टी जी काय संडे, मग सॅटर्डे नाईटला निघा तर थोडी दगदग पण तर होतेच ना. बट ठीक आहे, वर्थ आहे गड किल्ले विजिट करणं. म्हणजे आपल्याला माहिती तर हवंच ना की लाईक आपल्या महाराष्ट्रामध्ये काय काय गोष्टी आहेत काय नाही आहेत. सो त्याच्यासाठी तर आपल्याला फिरलंच पाहिजे. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, व्हिडिओ मला एंड करायच्या अगोदर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज डू लाईक, शेअर and subscribe to my channel Wanderlust with Manali. Thank you.